पिंडाला कावळा शिवणे हा विधी आपल्याला माहीत असेल. अनेक हिंदू हा विधी करतात. मृत्यूनंतरच्या अनेक विधींमध्ये दसपिंडीचा विधी हा महत्त्वाचा मानला जातो. पिंडाला कावळ्याने स्पर्श केला नाही तर आत्म्याला मुक्ती मिळत नाही असे मानण्यात येते. कावळ्याने त्याला स्पर्श करावा म्हणून तासनतास माणसे प्रार्थना करीत राहतात, पण एखाद्या पिंडाला कावळा शिवत नाही. पुण्यासारख्या शहरात ओंकारेश्वरमध्ये एखाद्या ठिकाणी एकाच वेळी पिंडदानाचे अनेक विधी चालू असतात. त्या जागी काही पिंडांना पटकन कावळा शिवतो, पण तेथून 5-10 फूट असणाऱ्या दुसऱ्या पिंडाजवळ कावळा जात सुद्धा नाही. कावळ्याला असे काही दिसत असते का जे वैज्ञानिक उपकरणांना पाहता येणार नाही? पिंडाला कावळा शिवल्याशिवाय इतर पक्षी पिंडावरील भात खात नाही. पिंडाला स्पर्श करण्याचा मान कावळ्याला कोणी का दिला आपल्याला माहीत नाही, पण कावळा शिवल्याशिवाय अन्य पक्षी पिंडाचा भात खात नाही हे कोणालाही पाहता येईल. कोकिळा पिंडाजवळ येते, चटका बसल्यासारखी तेथून उडून जाते. खार पिंडाचा वास घेते पण पिंड खात नाही. चिमण्या जवळ येऊन जातात पण चोच मारायला धजावत नाहीत. पिंडाला कावळ्याने शिवावे म्हणून त्या भाताच्या गोळ्यावर विविध खाद्यपदार्थ ठेवले जातात. पिंडापासून 5-7 फूट अंतरावर ते पदार्थ ठेवले तर ते पक्ष्यांकडून खाल्ले जातात. पिंडापासून थोड्या अंतरावर वाढलेले अन्न खाण्यासाठी कबुतरे तुटून पडत असतात. हल्ली शहरातून कबुतरांचे प्रमाण खूप वाढले आहे. गोंडस दिसणारी कबुतरे भलतीच आक्रमक असतात. पक्ष्यांना घालण्यात येणारे खाणे ती अन्य पक्ष्यांना खाऊ देत नाहीत. कावळ्यावर हल्ला करायला सुद्धा ती मागे पुढे पाहत नाहीत. पण पिंडाच्या भाताचा गोळा जेव्हा ठेवला जातो तेव्हा कबुतरे त्याच्या जवळून जातात, पण त्या भाताला चोच लावित नाहीत. याचा अर्थ साऱ्याच पक्ष्यांना तिथे काहीतरी दिसत असते असे समजायचे का? कावळ्याने चोच लावल्यावर मात्र सारे पक्षी तेथील वस्तू खातात. शरीरात अंगुष्ठ मात्र असणाऱ्या ऊर्जा स्रोताची कल्पना कठोपनिषदात मांडण्यात आली आहे. मृत्यूच्या क्षणाला तेच चैतन्य शरीर सोडून जात असते. मानवी डोळे ते पाहू शकत नाही. कावळ्यांना व बहुधा अन्य काही जीवांच्या डोळ्यांना पिंडाजवळ काहीतरी दिसत असले पाहिजे, किंवा तिथे जे काही वावरत असते त्याची जाणीव त्यांना होत असावी. शरीर सोडून जे निघून जाते व दसपिंडीच्या विधीच्या वेळी भाताच्या गोळ्याभोवती जे वावरत असते, पुनर्जन्म हा त्याचा होत असला पाहिजे. या तर्काला पुरावा देता येणार नाही, पण पिंडाजवळ डोळ्यांना न दिसणारे, मनाला न जाणवणारे असे काहीतरी असते हे मात्र निश्चित. हिंदू धर्मातील और्ध्वदेहिकाचे विधी करणारी माणसे कावळ्याने पिंडाला स्पर्श करण्याची वाट पाहत असतात. त्यासाठी कावळ्याची प्रार्थनाही केली जाते, पण यावर अधिक विचार करावा, याची कारणमीमांसा करावी असे अनेकांना वाटत नाही. विज्ञान युगात ज्यांना मान्य आहे त्यांनी अंत्येष्टीचे विधी अवश्य करावेत, पण यामागची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्नही व्हायला हवा. विज्ञान तंत्रज्ञानातून बरीच नवीन उपकरणे, कॅमेरे शोधण्यात आले आहेत. जे डोळ्यांना दिसू शकत नाही ते कदाचित या नवीन उपकरणांना दिसू शकेल. ही उपकरणे वापरून देहातून काय बाहेर निघून जाते हे शोधण्याचे प्रयोग कुठे झाले आहेत का? या संदर्भात आपल्याला काही माहिती असेल तर कळवावे ही विनंती आहे. धन्यवाद. सूर्यं चक्षुर्गच्छतु आत्मात्माद्यां च गच्छ पृथिवीं च कर्मणा अपोवा गच्छ यदि तत्र ते हितमौषधीषु प्रतिष्ठा शरीरः स्वाहा. ॐ अजो भागस्तपसा तं तपस्वतं ते शोचिस्तपतु तं ते अर्चिः. यास्ते शिवास्तनुवो जातवेदस्ताभिर्वहैनं सुकृतामुलोकं स्वाहा. ॐ अवसृज पुनरग्ने पितृभ्यो यस्त आहुतश्चरति स्वधाभिः आयुर्वसान उपवेतु शेषः संगच्छताम्
तन्वाजातवेदः स्वाहा ॐ अग्निर्वर्मपडिगोभिर्व्ययस्व सम्प्रोणुष्वति वसा मेधसा च नेतु